शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश 1.7 आर यू अ डाय किड? आर यू अ डाय किड? When you are very young, your parents or other grown-ups did everything for you. They feed you, wash you, dress you, and took you around. But things must have changed since then. Now that you are nearly 11 years old, you must have learned to do many things all by yourself. Now you are a do it yourself means die kid, right? Here's a list of some things an 11 years old child should be able to do. And never mind if you can't do some of these things at yet, there's a whole year for you. Learn these things, you will enjoy them. So let's begin our count. तुम्ही बालवयात असताना तुमचे आईवडील किंवा इतर वयस्कर यांनी तुमच्याकरता सर्व काही केले आहे. त्यांनी तुम्हाला खाऊ घातले, आंघोळ घातली, कपडे घातले आणि आजूबाजूला घेऊनही गेले. परंतु त्यानंतर सर्व गोष्टी बदललेल्या असतील. आता तुम्ही सुमारे 11 वर्षाचे असल्यामुळे तुम्ही खूपशा गोष्टी कोणाच्याही मदतीशिवाय आता स्वतःच करू शकता. डू इट युअरसेल्फ म्हणजेच DIY बालक तुम्ही आता झाला आहात. 11 वर्षाच्या मुलाला करता येऊ शकतील अशा काही गोष्टींची यादी इथे दिली आहे. कदाचित तुम्हाला त्यातील काही गोष्टी अजून करताही येत नसतील, तरीही काळजी करू नका. या गोष्टी शिकण्याकरता तुमच्या पुढे संपूर्ण वर्ष आहे. तुम्ही त्या कामांचा आनंद घ्या. आपल्या घरात आपण जी काही कामे करतो ती तुम्हाला करता येतात का? तुम्ही ती कामे करू शकता का? याचे वाचन करा आणि पहा तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी जमतात आणि कोणकोणत्या गोष्टी जमत नाहीत ते. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन? तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेता का? येस, आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू? तुम्ही तुमचे नख रेग्युलरली कापता का? आय टेक वॉश ऑन माय ओन, अ प्रॉपर वॉश. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर आर्म्स, एल्बोज, नीज एक्सेट्रा. मी आता माझे अंग स्वतःच धुतो, आंघोळ स्वतःच करतो. माझ्या कानांमागे, काखेमध्ये कोपर, ढोपर इत्यादी धुवून स्वच्छ ठेवण्याची आठवण ठेवतो. तुम्ही तसे करता का? आय कॅन ऑइल अँड कॉम माय हेअर ऑन माय वन. मी माझ्या केसांना तेल लावून ते स्वतःच विंचरते. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ऑन माय ओन. डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स? तुम्ही तुमच्या कपड्यांची व्यवस्थित काळजी घेता का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. मी माझे कपडे स्वतः धुतो. आय वॉश माय अंडर गार्मेंट्स एव्हरी डे. मी स्वतःची अंतवस्त्रे दर दिवशी धुतो. आय डोंट स्टॅक अप used and soiled clothes. I put them in the washing bucket on time. I brush or scrub the soiled part with soap before I add them to the washing pile. मी माझे वापरलेले आणि मळलेले कपडे जमा करून ठेवीत नाही. मी ते धुण्याच्या बादलीत वेळेवर ठेवतो. धुण्याच्या कपड्यांच्या ढिगात टाकण्यापूर्वी मी कपड्यांचे मळलेले भाग ब्रश करून किंवा साबणाने घासून स्वच्छ करतो. आय कॅन हँग द क्लोथ्स नीटली टू ड्राय ऑन द क्लोथ लाईन. मी कपडे वाळत घालण्याच्या दोरीवर कपडे नीटनेटके सुकण्याकरता टांगू शकतो. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. मी कपड्यांच्या नीटनेटक्या घड्या घालू शकतो. अशा प्रकारे 11 वर्षाचा मुलगा हे सर्व कामे करू शकतो. तुम्ही पण करता का रे ही सर्व कामे? नसताल करत तर आजपासून ही कामे करण्यास शिका. कॅन यू स्विम? तुम्हाला पोहता येते का? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. मला स्विमिंग पूलमध्ये पण पोहता येतं. आय कॅन स्विम इन अ वेल. मी विहिरीच्या पाण्यात सुद्धा पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न
फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर. मी यावर्षी फ्री स्टाईल मुक्त शैली पोहणे शिकणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक 11 वर्षाचा मुलगा पोहूसुद्धा शकतो. तो पोहण्याचं काम शिकू शकतो. हा मुलगाही शिकला आहे. तुम्ही पण शिका पोहण्याचे काम. कॅन यू राईड अ बायसिकल? तुम्हाला सायकल चालवता येते का? तुम्ही सायकल चालवू शकता का? आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years old. मी 8 वर्षाचा असतानाच सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. मी आता मोठी सायकल चालवायला शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन द व्हॅकेशन. मी आता सुट्टीच्या दिवसामध्ये सुद्धा सायकल चालवायला शिकणार आहे. मुलांनो, तुम्हाला सुद्धा सायकल चालवता येते का रे? तुम्ही कोणती सायकल चालवता? नसेल येत तर सायकल चालवायला शिका. यू शूड केअर फॉर ॲट लास्ट वन प्लांट. तुम्ही एका झाडाची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. वेगवेगळ्या झाडांची काळजी वेगवेगळ्या प्रकारे घ्यावी लागते. माय अंट गेव मी धिस लिटिल प्लांट. माझ्या काकीने हे मला छोटेसे रोपटे दिले आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्याला दररोज पाणी घालतो. आय लूजन द सॉईल अराउंड इट्स रूट फ्रॉम टाईम टू टाईम. त्याच्या भोवतीची माती मी वेळोवेळी मोकळी करतो. आय ॲड लिटिल कंपोस्ट टू इट एव्हरी 2 or 3 months. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन? एखाद्या विशिष्ट प्रसंगी किंवा कार्यक्रमाच्या दिवशी तुम्ही तुमचा पोशाख स्वतः करता का? वेन आय वॉज इन स्टँडर्ड सेकंड माय फादर हेल्प मी, बट नाव आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन इवन फॉर अ स्पेशल ऑकेजन. जेव्हा मी इयत्ता 2रीत होतो तेव्हा माझे वडील मला मदत करत, परंतु आता माझा पोशाख मी स्वतःच करतो, अगदी खास प्रसंगी सुद्धा. कॅन यू कन्व्हे ॲन ओरल मेसेज टू समवन करेक्टली? तुम्ही कोणाला तरी तोंडी निरोप योग्य प्रकारे कळवू शकता का? राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास ऑन. पुढील ठिकाणी तुम्ही अलीकडेच पाठवलेले निरोप मराठीत लिहा. ॲट होम, इन द स्कूल, बिटवीन फ्रेंड्स. यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. हे मेसेज तुम्ही आपल्या मातृभाषेतून सुद्धा लिहू शकता. उदाहरणार्थ, घरी, आज कार्यक्रमाच्या तालमीमुळे मला यायला उशीर झाला. यू मस्ट नो हाऊ टू शू. शू म्हणजे शिवणे. आय कॅन थ्रेड अ निडल. मी सुईमध्ये दोरा होऊ शकतो. आय पुट अ नॉट इन द थ्रेड वेन आय स्ट्रिंग फ्लॉवर्स ऑन बीड्स इन इट. मी दोऱ्यात फुले किंवा मणी ओवतो तेव्हा दोऱ्याला गाठ मारतो. आय कॅन मेक दीज स्टिचेस, रनिंग स्टिच अँड बॅक स्टिच. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. मी शिवणकामातील धावते टाके आणि उलटे टाके मारू शकतो. मी कपड्याच्या कडेला दुमड घालून शिवू शकतो. आय कॅन शू अप अ टियर इन माय क्लोथ्स. आय कॅन इवन शू अ बटन. देअर इज अ स्विच कॉल्ड बटन होल स्टिच. मी बटनसुद्धा लावू शकतो. वन्स आय मेड अ हँडकरचीफ बाय स्विंग द एजेस ऑफ स्क्वेअर. आय लव्ह टू हेल्प इन द किचन. मला घरात मदत करायला सुद्धा आवडते. आय क्लीन ऑर वॉश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मी फळे आणि भाज्या स्वच्छ करतो. आय कॅन पील क्युकंबर. मी काकड्यांची साले काढू शकतो. आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन्स अँड सेरल्स. मी आईला धान्य किंवा डाळी साफ करायला मदत करतो. आय लाईक स्टिफिंग ग्रेन्स ऑर फ्लोअर. मला धान्य किंवा पीठ चाळायला आवडते. आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मला भाज्यांच्या चकत्या करणे, कापण्यात किंवा तुकडे करण्यात मजा वाटते. आय लव्ह टू सेल
and eat peas and green grams. I can sell beans and peanuts. मला हरभऱ्याची, ओल्या वाटाण्याची साले काढायला आवडतात आणि खायला सुद्धा आवडतात. अशा प्रकारे तुम्ही स्वयंपाकघरात आपल्या आईला मदत करू शकता. डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज वेन नेसेसरी. फोनवरील मराठीत किंवा इंग्रजीमध्ये नम्रपणे उत्तर द्या आणि आवश्यक असेल तेव्हा दिलेला निरोप संदेश लिहून काढा. हॅलो आंटी, दिस इज बिटू, मदर्स नॉट ॲट होम. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर? हॅलो अंकल, हाऊ आर यू? आय एम गिव्हिंग अ फोन टू ग्रँडफा. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे ग्राहक. तुम्ही एक चांगले ग्राहक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी काय काय आवश्यक आहे ते आपण पाहूयात. आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग. मी विकत घेतलेले उत्पादन नेहमी तपासून घेतो. आय मेक शुअर दॅट द प्राईस इज राईट. त्याची किंमत योग्य आहे का त्याची खात्री करतो. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. मी नेहमी योग्य तेवढेच पैसे देतो. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. मी व्यवस्थित पैसे सांभाळून नेतो आणि आणतो सुद्धा. मी वस्तू आणण्याकरता असलेले योग्य भांडे, पिशवी इत्यादी घ्यायचे लक्षात ठेवतो. मी प्लास्टिकचा वापर टाळतो. नेहमी कापडी पिशवीच वापरतो. अशा प्रकारे विविध गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आत्ता सवयी लागल्या तर त्या तुमच्यासाठी आयुष्यभर उपयोगी पडतील. विद्यार्थी मित्रांनो, डू यू अ डाय किड यातील सर्व गोष्टी वाचा. येत नसतील त्या करण्याचा प्रयत्न करा.